हॅलो गाईस, तर आजच्या व्लॉगमध्ये वापस स्वागत आहे. आज आम्ही आमच्या साईटवर वापस आलो. म्हणजे साईट म्हणजे माझ्याच घरची साईट आहे आणि मी पण इथं कामाला ठेवलं आहे मला, कारण की मी घरीच आहे बेरोजगार. तर काल आम्ही सेंटिंग ठोकलं, तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर सेंटिंग ठोकलं आहे आम्ही. तिथपर्यंत ठोकलेलं आहे. तर आज पाणी पण पडत आहे चिरीक चिरीक, ते तुम्हाला दिसणार नाही. आता इकडे आम्ही स्वतः सेंटरिंग आणत असतो आणि स्वतः सेंटरिंग बांधत असतो. आता इकडे कापणं चालू आहे, हे बघू शकता तुम्ही. प्लायवूडचं सेंटरिंग आहे. बाकी तिकडे आकडं सामान आहे सगळं. इकडे कुटर आहे. हा इकडून मस्त दिसत आहे सेंटरिंग. आता बाकी तर अजून आमचं सेंटरिंग कापल्यावर आम्ही वापस लावणार आहे. आज हे वरचंच लावायचं आहे सेंटरिंग. हे आता असे आडव्या पाट्या लावायचं आहे. तर चला आता नंतर काढतो मी सगळ्या क्लिपा, कारण की पाणी पण पडून आलं इकडे. थेंब थेंब कॅमेऱ्यात दिसणार नाही ते. आणि काही काही तर कॅमेरा पण चालला आहे. तर तुम्ही सांगा कट कशी मारले मी, एकदम मुलेट खतरनाक. चांगली दिसत आहे ना. तुम्हाला एकदा कापतानाचा व्हिडिओ दाखवतो तेव्हा. एवढ्या पाट्या तयार केल्या, एक आता एक आपली, बाकी इकडे लावल्या अर्ध्या. मुलेट हे आणली बैलगाडी, फायदा लागण डोक्यात. हे काय म्हणते रेडवालेले हे वा सिकंजा लावलेला आहे. आता तिथून मोजमाप चालू आहे. तिकून एक सिकंजा लागणार आहे आता. अब होगी इसकी कटे भाई. हे अजून बद्दे आणलेले बद्दे. हे आपली स्टोर रूम आहे, खूप मोठी आहे स्टोर रूम. तर गाईज आता याची कटिंग होणार आहे आता प्लायची. तर तुम्ही धुळला बघू शकता किती उडते. तर गाईज बघू शकता तुम्ही कटिंग चालू आहे याची. तर हा 9 इंचीचा प्लाय कापून ठेवला आहे आणि बघू शकता किती सुंदर कापलेला आहे. हा आमचा मिस्टर आहे सचिन भाऊ सोळंके, नाही सचिन भाऊ आनंदे. चला आता बाकीच्या क्लिप नंतर काढतो. चार्जिंग नाही आहे मोबाईलात. पाणी पडून आलं पाहिजे, दिसून नाही आलं वाटतं याच्यात. प्लर मारून आलो. आता नंतर काढू थोड्या क्लिपा. सी यू. गाईस फायनली आमचं सेंटरिंग बनून झालेलं आहे. तर मी तुम्हाला एकदा सेंटरिंग दाखवून देतो कसं ठोकलेलं आहे आम्ही. आता आम्ही इथं वर लावणार आहे. हे बघू शकता, हे प्लायचं आम्ही सेंटरिंग ठोकलं आहे. बाकी अजून काही मटेरियल कमी होतं तर ते आणू नाही शकलो. ते बघू शकता असे ठोकले आहे फालीने प्लाय. तर आता आम्ही इथं लावणार आहे सेंटरिंग हे तिथं वर. आणि आमचा मिस्त्री तिथं बसला आहे, तुम्ही बघू शकता जेवण करत आहे तो तिथं टायरवर. तर बस तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. अजून कट कसा दिसत आहे आपला, एक नंबर दिसत आहे ना. अजून काय सांगायचं होतं, अजून काहीच नाही. आज आम्ही दोघंच आहे, कारण की आमचे सगळे मित्रमंडळ म्हणजे मित्र हे घरचंच कामावर. तुम्ही ये नका समजू का मी मजदूर आहे, मजदूर आम्ही हातानं पकडतो बाई. आता तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. हां तर गाईस तुम्ही बघू शकता इथं आता सेंटरिंग लावणं चालू आहे. मला इथं चढवलं आहे आणि आमचा मिस्त्री वर चढलेला आहे आणि खूप अडचण होते. आता खिळेच ठोकायचे राहिले आहे, तुम्हाला दाखवून देतो. खूप जवळजवळून व्ह्यू देत आहे मी तुम्हाला. 3 इंचीचा खिळा आहे. इकडे मी पकडाले आहे. धाक धाक धाक. जास्त वर नाही आहे मी. उतरू का खाली. तर आपल्या बाजूला पण कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते बघू शकता तुम्ही तिकडे मंदिराचं. इकडून दाखवतो खालून. ते दादी आली पाहिले. ठोकणं चालू आहे सगळं.
लो भाई हाँ मिस्टेक हो गई. एकच पाटली लावली आम्ही, अजून त्या खाली पाटल्या आहे अंदरून आणलेल्या, अजून लावायच्या खूप पाटल्या. घेऊ का दुसरी का अजून खेळ ठोकतं? ठीक आहे चल दुसरी पाटली घेतो, बंद करायला लागते व्हिडिओ. सी यू. बघू शकता हे पाटली मी एकटाच देत असतो वरून, आता दुसरी पाटली लावणं चालू आहे. तिकून सगळं काळा काळा दिसते. हा काय झालं लावू काय? चला आता मी स्टूलवर उभं राहायचा टाइम झालाय, वापस बंद. तर तुम्ही बघू शकता याला एका साईडलाच आहे फाले, तिकून नाही आणि बाकी तिकडे दोन्ही याला आहे. याचं हे कारण आहे कारण की आमचं बजेट नव्हतं आणि हे जरा टेम्पररी वर्क आहे म्हणून एका साईडनेच लावल्यावरून. आता इथून डायरेक्ट खिळे ठोकणार आहे. दाबून ठेवू काय? गाईज आता आम्ही आतापर्यंत एवढ्या पाट्या लावलेल्या आहे, आता एक पाटी लावायची राहिली आहे आणि पाट्या आमच्याजवळ कमी पडून आल्या कारण की बजेट थोडं घसरलेलं आहे. तर आता मिस्त्री आमच्या विचारात पडलेला आहे. अरे यार झूम करून आलं तर वो फ्लॅश झूम आलं. आणि झाड बघू शकता निंबाचं, इकडे पण एक निंबाचं मोठं झाड आहे 50 वर्ष पुराणं, म्हणजे खूप वर्ष झाले आहे त्या झाडांना. त्या कोपऱ्यात इथं खूप झाडं होते, ते काही कारणामुळं कापल्या गेले कारण की थोडं कन्स्ट्रक्शन करायचं होतं. इथं पण या रूमच्या जागी एक झाड होतं त्याला पण तोडलं गेलं. हे बाकी आपलं सेंटिंग इकडे अर्ध, बाकी तिकडे बाशी आहेत. हे मी तुम्हाला काहून सांगणार मला समजून नाही आलं. काहीच आपल्याला एक काम आलं आहे, मोठे बाबाला सोडून द्यायचं आहे वावरात शेतात. चला तर ते तिकडे आपली FZ उभी आहे मिस्त्रीची, यू कॅन सी. तर चला आता आपण शेतात जाऊ बाळांनो. FZचा एकदा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. ओफो एक नंबर गाडी आहे, सुपर बाईक आहे, स्पोर्ट बाईक. आता वा शेतात गेल्यावर चालू करतो ब्लॉग. तर गाईज मी शेतात आलतो तर तुम्हाला एकदा शेतमधला व्ह्यू देऊन देतो. गाडीसोबत भाव किती खतरनाक दिसते. सिनेमॅटिक काढू का नाही राहू द्या, ते झाले मोठे बा अंदर. तर बस आता मी पण निघतो इथून, टाईम झाला आपला कारण की तिकडे काम चालू आहे आपलं. ओ भाई ओ, तर चला निघायचा टाईम झाला, आता मी पण निघतो. तिथं गेल्यावर चालू करू. आता तिथं काम चालू आहे, आपला मिस्त्री बसला असन तर ते गेले. येतो मग हाव चलो लेट्स गो. हा लय. तर गाईस तुम्ही बघू शकता हे फक्त आखरीचं एवढं राहिलं आहे, बाकी त्या साईड पण राहिलं आहे कारण की मी खूप वेळचा व्हिडिओ चालू केलता. आता एवढी साईड बाकी आहे, तिकडली साईड वागून अजून हे पण बाकी इकडलं. हे बघा काय आता 12.9 इंच. तर गाईस तुम्ही बघू शकता आता या साईडनं लावणं चालू आहे आणि या साईडनं व्ह्यू एक नंबरच आहे. तर मी गाईस काऊन म्हणतं का माहीत, आपले व्हिडिओज तर पाहून नाही आले कोणी, गाईजच तर झाले नाही आपले जमा. माझे मित्रच व्हिडिओ नाही पाहत. आता तुम्हाला काय म्हणू मी. तर आता इकडली आता एकच राहिला आहे मग संपले. मग आता आम्ही तिकडलं लावून थोडं. तू ही मेरी शब है सुबह है तू ही मेरी. गाईज आमच्या पाट्या संपलेल्या आहे. आता मिस्त्री खाली उतरत आहे पाट्या तयार करायसाठी कारण की पाट्या संपलेल्या आहे. आणि हे जे छोट्या छोट्या पाट्या आहे ते एक मोठे पण त्यांना फाली नाही लावायला. तर आता उतरायचा टाईम झालेला आहे. तर सुपरमॅन बघा कसा उतरते. तर स्पाइडरमैन ओ स्पाइडरमैन तूने चुराया मेरा दिल का चैन. ओहो जूता फेक दिया भाई, गुच्ची काय गुच्ची. आणि फायनली सुपरमॅन उतरले. आता मी पाट्या तयार करतो. इथे एक गॅप राहिलेली आणि इकडे तर मोठी गॅप आहे आणि तिकडे तर त्याच्याहून मोठी गॅप आहे खालून. तुम्ही बघू शकता आता आम्ही छोट्या छोट्या पाटल्या बनवत आहे कारण की या छोट्या छोट्या गॅपा राहिल्या आहे त्यांच्यासाठी. इथे एक गॅप राहिली आहे, इथे एक गॅप राहिली आहे, तिकडे एक. तर आता या पाटल्या बनवून चालू आहे. तर तुम्ही बघू शकता जब गाईस हे आखरी ट्रिप राहणार आहे. तर आज आमचे काम झालेलं आहे आणि आता
शकता. तर आपली गाडी एक्झॅक्ट चाललेली आहे घरी. तर आता बस एवढंच सांगायचं होतं का आजचं आपलं काम झालेलं आहे. तर आता चाललो आम्ही घरी.